डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळेच भारताची लोकशाही सशक्त वजा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. मुंबई. विशेष प्रतिनिधी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाज परिवर्तनाचे शक्तिशाली साधन असून या घटनेच्या पायाभरणीमुळेच भारताची लोकशाही आज सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले. दादर येथील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित शासकीय अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचे विचार. जागतिक अर्थव्यवस्थेत आंबेडकरी विचारांचे महत्त्व. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन आणि चलनव्यवस्था आजही कालसुसंगत आहे. त्यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या प्रबंधातूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया रचला गेला. आजची जागतिक अर्थव्यवस्था त्यांच्या तत्त्वज्ञानावरच वाटचाल करत आहे. 2. बाबासाहेब माणुसकीचे शिल्पकार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बाबासाहेब केवळ घटनेचेच नव्हे तर माणुसकीचेही शिल्पकार होते. इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने सुरू असून ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 3. चैत्यभूमी हे ऊर्जा केंद्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र संबोधले. एकता, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे समाजाचा सर्वांगीण विकास साधणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. पुष्पांजली व हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. मान्यवरांनी चैत्यभूमीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चैत्यभूमी परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. चिवरदान. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. पुस्तक प्रकाशन. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यावर आधारित समाजनायक संजय शिरसाट या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रदर्शन. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.